जय शिवराय शेतकरी मित्रांनो, महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर सरकारने कर्जमाफी जाहीर केली होती। तर जे नियमित शेतकरी कर्ज परतफेड करत होते त्या शेतकऱ्यांसाठी 50,000 रुपये प्रोत्साहनपर अनुदान जाहीर केले होते। अशा शेतकऱ्यांना आणखीन प्रोत्साहनपर अनुदान मिळाले नव्हते, त्यांची यादी आलेली आहे। ते आपण यादी तालुका वाईज पाहणार आहोत। तर शेतकरी मित्रांनो, पहिला तालुका आहे आजरा तालुक्यामधील 364 शेतकऱ्यांना 1,33,00,000 रुपये एवढे मिळणार आहेत। त्यानंतर आहे करूर पूर्व मधील शेतकऱ्यांना 1,109 शेतकऱ्यांना 3,09,00,000 रुपये एवढे प्रोत्साहनपर अनुदान मिळणार आहे। एवढे शेतकरी बाकी राहिले होते। तर त्यानंतर आहे हातकणंगले तालुक्यामधील शेतकऱ्यांना 1,313 शेतकऱ्यांना 5,25,00,000 रुपये एवढे प्रोत्साहनपर अनुदान मिळणार आहे। तर ह्या तालुक्यामधील शेतकरी एवढे वंचित राहिले होते। तर त्यानंतर पाहणार आहोत आपण शिरूर तालुक्यामधील 1,743 एवढे शेतकरी बाकी होते, त्यांना 7,57,00,000 रुपये एवढे प्रोत्साहनपर अनुदान देणे बाकी आहे, ते आता त्यांना वितरित होणार आहे। तर त्यानंतर आहे करवीर पश्चिम 2,292 शेतकऱ्यांना 7,25,00,000 रुपये एवढे प्रोत्साहनपर अनुदान मिळणार आहे। तर ह्या तालुक्यातील शेतकरी जास्त वंचित राहिले होते। त्यानंतर आहे कागल तालुका। तर शेतकरी मित्रांनो, कागल तालुक्यामधील 1,086 शेतकरी यांना 50,000 रुपये प्रोत्साहनपर अनुदान जे बाकी राहिले आहे त्यांच्यासाठी 4,19,00,000 रुपये एवढे प्रोत्साहनपर अनुदान बाकी होते। त्यानंतर आहे राधानगरी तालुक्यामधील 910 शेतकरी बाकी राहिले होते, त्यांच्यासाठी 2,83,00,000 रुपये बाकी आहे, ते त्यांना आता मिळणार आहे। त्यानंतर आहे पन्हाळा तालुका। तर शेतकरी मित्रांनो, पन्हाळा तालुक्यामधील 1,393 एवढे शेतकरी पात्र झाले आहेत आणि त्यांना प्रोत्साहनपर अनुदान आणखी मिळालं नाही, ते आता मिळणार आहे। तर 5,16,00,000 रुपये यांच्यासाठी मिळणार आहेत। तर त्यानंतर आहे शाहूवाडी। तर शेतकरी मित्रांनो, शाहूवाडीमधील 320 शेतकरी प्रोत्साहनपर अनुदान मिळण्यासाठी बाकी राहिले होते, त्यासाठी 1,29,00,000 रुपये एवढा निधी मंजूर करण्यात आलेला आहे। तर शेतकरी मित्रांनो, पुढील तालुका आहे गगनबावडामधील 287 शेतकरी बाकी होते, त्यासाठी 1,21,00,000 रुपये एवढा निधी मंजूर करण्यात आलेला आहे। तर त्यानंतर आहे गडहिंग्लज तालुक्यातील 508 एवढ्या शेतकऱ्यांना 2,03,00,000 रुपये एवढे प्रोत्साहनपर अनुदान मंजूर करण्यात आले आहे, तो निधी लवकरच वितरित करण्यात येणार आहे। तर त्यानंतर आहे चंदगड तालुक्यामधील 399 शेतकऱ्यांना 3,99,00,000 रुपये एवढा म्हणजे 4 कोटीपर्यंत हा निधी मंजूर करण्यात आलेला आहे, तो लवकरच त्यांना वर्ग करण्यात येणार आहे। तर त्यानंतर आहे गुजरगडमधील 564 शेतकरी पात्र आहेत, त्यांच्यासाठी 1,92,00,000 रुपये एवढा निधी मंजूर करण्यात आलेला आहे। तर शेतकरी मित्रांनो, हा फक्त कोल्हापूर जिल्ह्यामधील अपडेट होतं। तुमचा जिल्हा कोणता आणि तालुका कोणता यामधील तुम्ही असाल दुसऱ्या जिल्ह्यातील, तर कमेंटमध्ये तुमचा जिल्हा आणि तालुका सांगा, त्या तालुक्याचे आपण अपडेट लवकरच घेऊ। ही माहिती तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा आणि आपल्या चॅनल नवीन आला असाल तर सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।